आज आपल्याला आपली बाजरी करायची ती म्हणलं आपण तळवट उघडून जावा आणि इकडे पंडित खैर जलालपूरवरून 700 रुपये एकराने फवारणी करत तिकडे आमची युद्धांची झाली तर औषध मारण्यासाठी तात्या पण ना निवांत थांबले तेव्हा इकडं म्हणलं बरं आहे भाऊ. आपला फॅन फॉलोवर भेटला शंभू भाऊ तेव्हा म्हणला मला लिफ्ट द्या भाऊ आढळकापर्यंत. दादू भाईला पण ना काय झालं होतं काय दुखणं पाणी आलं होतं काय मी तर म्हणतो मुळ्यातच उठलं कारण डॉक्टर साहेबांना म्हणलं याला इंजेक्शन देऊन टाका म्हणजे नीट होऊन जाईल. येता येता म्हणलं चकण्या मिठापुरतं आपलं तेल पण टाकावं नाही का. आणि इकडं तुळजाभवानी आणि दूध संकलन केंद्राचे चेअरमन आम्हाला स्वतः अमोल दरेकर भेटले बरं का. त्यांना मला ऑटोग्राफ देता का ते म्हणले जातो मी आता. म्हणलं जाऊ दे आपलं फवारणी ना झाली होती काल. मग दुसऱ्या प्लॉटमध्ये नळी उडीत न्यायची होती औषध वगैरे मस्तपैकी कालवून घेतलं बरं का. ना आपण ना प्रोफेक्स आणि ना M45 स्टिकर मायक्रोनेट वापरलेलं आहे बरं का मित्रांनो. आता हे शेवटचा प्लॉट आहे बरं का काढला. आता उद्या आपल्या वस्तीवरती फवारणी करून टाकायची. आणि इकडं ना आपलं पाणी पण चालू आहे कापसावरती मित्रांनो. पाणी इकडं एरीमध्ये इतकं ना उजाळ पाणी आहे का नाही. मी तर म्हणलं उडी मारावं बरं का. इकडं आहे ना संदीप भाऊंची पण ना पेरणी चालू होती बरं का. मकाला आयला म्हणलं गुराडवरला काय टेन्शन नाही बाबा पेरावं निवांत. आणि इकडं ट्रॅक्टरला आपलं डाबर वगैरे जोडलं म्हणलं आता ना कसं आहे ना आपल्याला बाजरी करायची म्हणल्यावर त्याला ते बाजरीला गोण्या पण न्यावं लागतं ना. आणि इकडे BK मामा त्यांचा ट्रॅक्टर पण मध्ये आडवा आला होता बरं का आपल्याला. त्यांना म्हणलं घ्या उलसाक साईडला नाही का भाऊकीची टायली जोडली इकडं. तेजच भाऊ स्वतः मदतीसाठी आपल्याला धावून आले होते बरं का. आपण इतका खुश झालो नाही धाव पडली डायरेक्ट ट्रॅक्टरवर बसलो म्हणलं आता ना डायरेक्ट 100च्या स्पीडने नेऊ म्हणलं आदळ आपटीत. आणि इकडे आपल्यासाठी सगळेजण थांबले होते कारण ना माझ्याशिवाय काही कामच होत नाही मित्रांनो बरं का. बाजरी आता ना एकदम सणा करून घेऊया म्हणलं. आपला एक व्हिडिओ काढून घेतला की परत ना गमेला उचलाय मोकळा झाला तुमचा भाऊ. बाजरी करा 2 दिवस झालं मशीन म्हणलं येतो आता ना बाजरी पण चांगली वाळली म्हणलं आता ना चांगली होईन पण नाही का. आणि काय सांगू तुम्हाला चांगली जिरली बरं का आपली. पुढल्या वर्षी बाजरीच नाही करायची आपल्याला. इकडं बघतो तो काय डायरेक्ट ना सापाचं पिल्लू आलं होतं बरं का. त्याला पण कार्यक्रम लावून टाकला मग. आणि असं घामाघूम झालो नाही मित्रांनो. असं कष्ट करावं लागतं ना असं दाखवावं लागतं. मोकारना नुसतं फुकट स्टेटस टाकून ना असं जिंदगी नाही तर शेतकऱ्याला काम पण करावं लागतं. 10-12 गोण्या आपल्याला झाल्यात बरं का चकण्या मिठावर त्या. चला म्हणलं यंदा साल जाईन ढकलून आपलं पुढं नाही का मित्रांनो. इकडं उलसत पाणी प्यायला सुट्टी केली होती मामानी पण ना लगेच तंबाखू मळली. आणि इकडं आमचे ना रामाता त्या पण निवांत बसले होते बरं का. हे बानगटात उलसक ना बाजरी राहते म्हणलं एखादी कोणी तेवढीच होईल. मशीनवर येऊन बघतो तो काय आयला ह्याचा मोबाईल पडला तर कार्यक्रमच होईल आपलं म्हणलं शांतीत राहा नको उद्योग नाही का मित्र. आपल्याला आहे ना मित्रांनो 12 गावाच्या गोण्या झाल्यात बरं का. चांगल्या क्वालिटी क्वांटिटीमध्ये बरं का. आणि मग इकडं ट्रॅक्टरवर बसलो उलसक ना वारं बिरं येत होतं तवर म्हणलं आपलं व्हिडिओ शूटिंग काढून घेऊ म्हणलं. आता परत ना मशीन तुम्ही इकडं लावा म्हणलं कारण ना वाळवट येत होती. आणि त्या वाळवटीमुळे ना थोबाडात सगळा केर जात होता. मशीन पलटून लावलं आणि म्हणलं रप्पा आता ना भरण्याचं काम करू. हे खळं ना 2 मिनिटाचं पण नाही. मशीन वगैरे बघ गेलं ना आता ना तळवडं वगैरे गोळा करून घ्यायचे होते. आणि गोण्या पण रचून घेतल्या बरं का तुमच्या भाऊने एकट्याने. कारण मी आता ना लय पहिलो आणि नाही का मित्रांनो गाडीमध्ये डायरेक्ट आता ना घरी जाणार. आपल्या घरी थापी लावली 2 ठिकाणी 2 थाप्या. आता निवांत वाळवायच्या म्हणलं कोंबड्यांचा त्रास नको. पुढं संदीप भाऊंचा ट्रॅक्टर चालला त्यांच्या मागं आम्ही चाललो होतो. बावकीची टायली आणली ती बिनलाजावने ती पण देऊन टाकावं म्हणलं आता नाही का. कसे आणलेली वस्तू माघार देणं पण काम आहे. वस्तीवरले आमचे गँग ना मागं बसली संध्याकाळी आपल्याला ना कापसा पान लावायचं होतं. आणि तुमचं भाऊ स्टंट पकडत असतो मौका दणका बसला असता पण थोडक्यात वाचलो. चला मग लाईक आणि फॉलो करा धन्यवाद.